विलास बडे न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज स्पेशल मध्ये आपण बघणार आहोत दोन बलाढ्य राष्ट्रांना निसर्गाने दिलेला तडाखा। चीन आणि अमेरिका या दोन जगातल्या महासत्ता, पण निसर्गाच्या या प्रकोपाच्या पुढे दोन्ही महासत्ता अक्षरशः गुडघ्यावर आल्या। अमेरिकेला हिमवादळाने आणि चीनला धुळीच्या वादळाने असा काही तडाखा दिलाय की या दोन्ही महासत्ता अक्षरशः घायकुतीला आल्या। यावरच आहे न्यूज 18 लोकमतचा स्पेशल निसर्गाचा थैमान। बलाढ्य चीन कोरोनाच्या महासंकटातून आता काहीसं बाहेर येतंय असं वाटत असतानाच चीनवर निसर्गाचा असा काही प्रकोप झाला की गेल्या 48 तासांपासून चीनमधलं बीजिंग हे धुळीच्या त्या वादळात अक्षरशः हरपून गेलं। तिथल्या गगनचुंबी इमारती या धुळीच्या वादळात पूर्णपणे दिसेनाशा झाल्या। या महासंकटात अनेक लोक गायब झाली। खरं तर या सगळ्यांचा शोध घेणं सुरू आहे, पण हे निसर्गाचं थैमान चीनवर का निर्माण झालं, पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। चिनी ड्रॅगनची पाचावर धारण। चीनमध्ये पुन्हा हाहाकार। चीनवर सर्वात मोठं संकट। मंगोलियामधून सुरू झालेल्या वादळाचा चीनला तडाखा बसलाय। धुळीच्या वादळामुळे मंगोलियापासून चीनपर्यंत हाहाकार उडालाय। खरं तर या धुळीच्या वादळाला मंगोलियात सुरुवात झाली, पण त्याचा जबरदस्त फटका चीनला बसला। वादळामुळे चीनची राजधानी बीजिंगचा रंग पिवळा पडला। धुळीच्या वादळाने आपल्या वाटेत येईल त्याला आडवं केलं। मंगोलियापासून चीनपर्यंत विजेचे मोठमोठे खांब जमीनदोस्त झाले। हे वादळ धडकल्यानंतर हजारो घरं बराच काळ धुळीत दिसेनासी झाली होती। दोन देशात हाहाकार उडवून देणाऱ्या वादळाची ही तीन भीषण दृश्य बघा। मंगोलियाच्या दक्षिण प्रांतासह उत्तर पश्चिमेला असलेल्या चीनच्या परिसराला धुळीच्या वादळाचा तडाखा बसला। अवघ्या काही तासात या अक्राळ विक्राळ वादळानं संपूर्ण बीजिंग शहराला अजगरी विळखा घातला होता। त्यामुळे चीनची राजधानी बीजिंग मधील वातावरण पिवळं झालं होतं। बीजिंग आणि आजूबाजूच्या शहरात धुळीच्या वादळामुळे भर दिवसा रात्र झाली होती। मंगोलियाच्या दुंदुगोवी प्रांतात या वादळाला सुरुवात झाली। हा प्रदेश मंगोलिया आणि चीनच्या सीमेवर असून याच भागात गोबीचं विस्तीर्ण वाळवंट आहे। खरं तर या वादळाला सुरुवात झाली तेव्हा ते एवढं उग्र स्वरूप धारण करेल याची कोणी साधी कल्पनाही केली नव्हती। या धुळीच्या वादळाने अनेक घरांना आपल्या कवेत घेतलं, तसंच अत्यंत वेगाने ते चीनची राजधानी बीजिंगवर येऊन धडकलं। धुळीच्या वादळामुळे पाहता पाहता भर दिवसा अंधाराचं साम्राज्य पसरलं। बीजिंग शहरातील आकाश पिवळं पडलं होतं। बीजिंग शहरात दिवसा रात्र झाल्याचं पाहायला मिळालं। धुळीच्या वादळाने सूर्यकिरणांना रोखलं होतं। बीजिंग मधील अनेक उंच इमारती काही काळासाठी वादळात अदृश्य झाल्या होत्या। वादळ धडकल्यानंतर बीजिंग शहरातील दृश्यमानता शून्यावर पोहोचली होती, तर वादळ गेल्यानंतर काही तास दृश्यमानता केवळ 50 ते 100 मीटर इतकी होती। भीषण वादळामुळे अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं। बीजिंगच्या रस्त्यापासून गगनचुंबी इमारतीपर्यंत धुळीचं साम्राज्य पसरलं होतं। काही मिनिटांपूर्वी जिथं सामान्य परिस्थिती होती तिथं पुढच्या काही क्षणात रात्र झाल्याचा भास झाला। त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला होता। भर दिवसा दिवे लावून वाहने हाकण्याची वेळ चालकांवर आली होती। गेल्या 10 वर्षात चीनमधील हे सर्वात भयंकर वादळ असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं।
kind of yellow, and all the weather is full of very tiny sand. All the building, everything turns yellow and dark yellow, and it's really shocks everybody in Beijing, not only me. And it is the recorded high in 10 years, but even before that. And this is something quite serious. गेल्या 10 वर्षात चीनी नागरिकांनी अशा प्रकारचं वादळ पाहिलं नव्हतं. धुळीच्या वादळामुळे शहरातील घरे आणि इमारती दिशानाश झाल्या होत्या. काही तास शहरात अशीच परिस्थिती होती. गोबीच्या वाळवंटातून आलेल्या या धुळीच्या वादळामुळे चीनचा बहुतेक प्रांत धुळमय झाला होता आणि या वादळाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला. वादळाने मंगोलिया तसंच चीनच्या गान्सू, शांग्सी आणि हेबी प्रांताला तडाखा दिला. पण सर्वाधिक फटका हा बीजिंग शहर आणि आजूबाजूच्या परिसराला बसला. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. 那这些年好多了，这种天气在北京也就是偶尔出现一次，也是因为现在冬天了，然后因为这北京属于亚热带嘛，好多这个树在。 विशेष म्हणजे वादळाच्या दुसऱ्या दिवशीही बीजिंग शहरातील वातावरणात धुळीचं साम्राज्य होतं. इमारतीवरील धुळीचा थर जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. वातावरणातील धुळीचा बीजिंगच्या विमान सेवेवर विपरीत परिणाम झाला. जवळपास 400 फ्लाईट रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. या नैसर्गिक संकटापासून मानवाने धडा घेण्याची आवश्यकता असल्याचं चीनच्या पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलं. The pandemic, that another big lesson we should take, and we should change our behavior. That really shocked everybody in the thunderstorm. धुळीच्या वादळाने जगातील सर्वात प्रदूषित शहरातील हवेची गुणवत्ता आणखी घसरली आहे. बीजिंगच्या प्रदूषणात वादळाने भर घातली आहे. दिवसाची रात्र करणाऱ्या वादळामुळे बीजिंगसह अनेक शहरात अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण शहर धुळीत बुडालं होतं आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार धुळीच्या वादळाचा प्रभाव काही तासांपुरताच मर्यादित असतो. पण मंगोलियातून आलेल्या या वादळाचा प्रभाव जवळपास 48 तास कायम होता. या वादळाने 10 जणांचा जीव घेतला असून मंगोलियात 341 लोक बेपत्ता आहेत. पण गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच अशा प्रकारचं वादळ का आलं हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. हे धुळीचं वादळ गोबीच्या वाळवंटातून आलं होतं. मंगोलिया आणि चीनच्या सीमेवर गोबीचं विस्तीर्ण वाळवंट आहे. पश्चिम उत्तर चीन ते दक्षिण मंगोलियापर्यंत हे वाळवंट पसरलंय. चीनच्या पश्चिम उत्तरेतील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. बीजिंग लगतच्या परिसरातही जंगलतोड करण्यात आली आहे. जंगलतोडीचा सर्वाधिक फटका बीजिंगला बसला. तसंच बीजिंगमधील प्रदूषणातही वाढ झाली आहे आणि त्यामुळेच आता बीजिंग लगत पर्यावरण सुधारण्यावर चीनकडून प्रयत्न केले जात आहेत. चीनला निसर्गाने जणू धोक्याचा इशारा दिला आणि त्यामुळेच चीनी हवामान तज्ज्ञांची झोप उडाली आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे वातावरणात बदल होत असल्याचं लपून राहिलं नाहीये आणि म्हणूनच भविष्यात असे धोके टाळण्यासाठी निसर्गाच्या संवर्धनावर भर देण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा निसर्गाला बेचिराग करायला निघाल्यानंतर निसर्ग काय करतो हे चीनला आता कळलं असेल. त्यामुळे जे पेरलंय तेच उगवलं. हीच परिस्थिती अमेरिकेत सुद्धा आहे. काय झालं अमेरिकेत जाणून घेऊया ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत स्पेशल. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत वर निसर्गाचं थैमान. ब्रेकच्या पूर्वी आपण बघितलं चीनमध्ये धुळीच्या वादळानं कसा कहर केलाय, तर तिकडे अमेरिकेत आता हिमवादळानं धडक दिली आणि टेक्सास प्रांतामध्ये हाहाकार माजवला. या हिमवादळानं जवळपास 1 कोटी लोकांना प्रभावित केलंय. पाहुयात या हिमवादळाचा हा तडाखा.
अमेरिकेवर आसमानी संकट. वादळामुळे शेकडो वाहनांचं नुकसान. वादळामुळे अनेक घरांचं नुकसान. It's a full condensed tornado. अमेरिकेवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढवलंय. अमेरिकेच्या टेक्सास शहरात फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली होती. आता पुन्हा एकदा वादळाचा टेक्सास शहराला तडाखा बसलाय. या भीषण वादळामुळे शहरातील घरं आणि वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अमेरिकेच्या कोलोरॅडोमध्ये या हिमवादळाने होत्याचं नव्हतं केलंय. 2 राज्यांमधील जवळपास 1 कोटी नागरिकांना याचा फटका बसण्याची शक्यता अमेरिकेच्या हवामान खात्यानं व्यक्त केली होती. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आलेल्या या विनाशकारी हिमवादळाची ही दृश्य पहा. या दृश्यांवरूनच तुम्हाला त्याच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकेल. त्या दिवशी प्रचंड वेगानं वारं वाहत होतं. एका व्यक्तीनं वाहनाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. वाऱ्याच्या दाबामुळे त्याला बराच वेळ दरवाजा उघडता आला नाही. संपूर्ण शक्ती पणाला लावल्यानंतर तो दरवाजा उघडण्यात त्याला यश आलं. या वादळात मोठ्या वाहनांचं देखील प्रचंड नुकसान झालंय. मोठमोठी घरं जमीनदोस्त झाली आहेत. हे दृश्य आहे टेक्सास शहरातलं. हिमवादळामुळे इथे अक्षरशः हैदोस घातला होता. मोठ्या वाहनांची ही अशी अवस्था झाली होती. हिमवादळ आलं तेव्हा मार्केटमध्ये एकच पळापळ झाली. लोकांनी जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. खेळण्यातल्या वाहनाप्रमाणे रस्त्यावरच्या वाहनांची अवस्था झाली होती. Right now, we're working with the idea that this is one of possibly 2 tornadoes that's originated from southwest of here, near the Happy area. गेल्या 5 दिवसात टेक्सासच्या परिसरात जवळपास 5 वादळं आढळून आली. काहींनी या वादळाचं मोबाईल फोनमध्ये चित्रीकरणही केलं होतं. टेक्सासच्या दक्षिणेतील परिसरात 13 मार्चला आलेल्या या वादळाचं एका कार चालकानं चित्रीकरण केलंय. कारमध्ये असलेल्या कॅमेऱ्यानं जे दृश्य टिपलंय ते अंगाचा थरकाप उडवणार आहे. या वादळाने अवघ्या काही क्षणात आकाश गिळंकृत केलं आणि त्यानंतर सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलं. मशरूमच्या आकारासारखा त्याचा आकार होता. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. टेक्सासमधील आणखीन एका वादळाचा व्हिडिओ समोर आलाय. कारमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीनं ते चित्रीकरण केलंय. वेगवान वाहणारे वारे आणि धुळीचा लोट समोरून येत असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय. या वादळात घराचं छत आणि अन्य वस्तू हवेत उडत असल्याचं बघायला मिळतंय. कोलोरॅडोच्या डोंगराळ भागात आलेल्या या हिमवादळामुळे मार्केट, घरं, वाहनं, रस्ते आणि झाडांवर बर्फाचं साम्राज्य पसरलं होतं. वाहन चालकांना बर्फातूनच वाट काढण्याची वेळ आली होती. बर्फवृष्टीचा सर्वाधिक फटका हा कोलोरॅडोच्या डेन्व्हर शहराला बसला. इथल्या तब्बल 60,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. अमेरिकेत थंडी ओसरत असताना टेक्सास आणि कोलोरॅडो या 2 राज्यांना वादळांचा तडाखा सहन करावा लागलाय. पण वातावरणात हा अचानक बदल का झाला असा प्रश्न हवामान तज्ज्ञांनाही पडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
निसर्गाच्या या अक्राळ विक्राळ रूपाच्या पुढे आपण अक्षरशः कसपटासारखे आहोत। आपण निसर्गाच्या जीवावर उठलो तर तो काय करू शकतो हे सुद्धा निसर्गानं अमेरिका आणि चीन सारख्या महासत्तांना दाखवले। या स्पेशल मध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।